शिवलीलामृत अध्याय 7. शिवलीलाम अध्याय 7. श्री सास्वत पुत्र स्त्री झाला. भद्रायूची कथा. सास्वत पुत्र स्त्री झाला. श्री गणेशाय नमः. हे विश्वंभरा विश्वनाथा सदाशिवा, तू परमज्ञानी परमानंद स्वरूप आहेस. तू परमंगल परब्रह्म आहेस. तू अत्यंत पवित्र असे समितीने आख्यान सांगितले. तू व्यासरूपाने सूत करावी पुराणकथा सांगत आहेस. मी केवळ निमित्त विष आहे, परंतु संत स्वते हो. आता आणखी एक अद्भुत कथा ऐका. पूर्वी विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सुशील आणि वेदशास्त्र संपन्न होता. सास्वत नावाचा एक ब्राह्मण होता. त्याचा मित्र वेदमित्राचे मुलाचे नाव होते सुमेधा व सास्वत च्या मुलाचे नाव होते सोमवंत. सुमेधा व सोमवंत हे परमित्र होते. ते दोघेही अत्यंत बुद्धिमान दशग्रंथी ब्राह्मण होते. सगळे शास्त्रे पुराणे त्यांनी मुखोद्गत केली होती. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विद्याभ्यास पूर्ण झाला. मग त्या दोघांचेही वडील त्यांना म्हणाले, आता तुम्ही विदर्भ राजाकडे आपली विद्या राजाला दाखवून खूप कीर्ती व धन मिळवा, मग तुमचे विवाह करू. आपल्या वडिलांच्या सांगण्यानुसार ते दोघेही राजाकडे गेले. त्यांनी आपली सगळी विद्या राजापुढे प्रकट केली. त्याची अलौकिक बुद्धिमत्ता पाहून राजाला फार आनंद झाला. तो त्या दोघांना म्हणाला, तुम्हाला मी एक गंमत सांगतो. निषद देशाच्या राजाची सिमितिनी नावाची एक प्रसिद्ध राणी आहे. ती थोरशी भक्त आहे. भगवान सदाशिवासाठी व पार्वतीसाठी ती दररोज मोठ्या भक्तिभावाने दाम्पत्य पूजा करते. तेव्हा तुम्ही तुमच्या दोघांपैकी एकाने स्त्रीरूप धारण करावे व दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे. ती तुमची देवी वस्त्र अलंकाराने पूजा करेल. तुम्ही तेथे परत आला की मी तुम्हाला हवे तितके धन देईल. आम्ही सांगतो याचा अवमान करू नका. राजाने असे सांगितले असता ते दोघेही म्हणाले, छे आम्ही मुळीच करणार नाही. अनंत अनुचित पापकर्म आहे, निदकर्म आहे. स्त्रीवेश धारण केलेल्या पुरुषांना पाहता सचेल स्नान करावे अशी शास्त्राची आज्ञा आहे. स्त्रीवेश धारण केलेल्या पुरुषाला पाहणारा अधोगतीला जातो, तो नरकात जातो. असा स्त्रीवेश धारण करणाराही जन्मोजन्म स्त्री म्हणून जन्मास येतो. आम्ही इतकी श्रेष्ठ विद्या मिळवली असले निंद पापकर्म करणे योग्य नाही. त्या दोघांनी असे पुन्हा सांगितले तर राजा आपला आग्रह सोडेना. शेवटी नाईलाजास्तव दोघांनी ते मान्य केले. मग राजाने वस्त्रे व अलंकार आणून त्या दोघांपैकी सास्वत पुत्राला सोमवंताला स्त्रीवेश दिला. मग सुमेध व सोमवंत दाम्पत्य रूपाने समितीकडे गेले. त्या दिवशी सोमवार होता. समितीनी शिवपूजा करीत होती. समितीनी एक श्रेष्ठ पतिव्रता होती. ती थोरशी भक्त होती. ती अंतर्ज्ञानी होती. ती दाम्पत्य पाहून तिला हसू आले. हे दाम्पत्य खरे नसून दोघेही पुरुषच आहेत हे तिने ओळखले. तथापि त्या दोघांना शिव पार्वती समजून तिने त्यांची यथाविधी मनोभावे पूजा केली. त्यांनी अनेक वस्त्र अलंकार धनधान्य दिले. अत्यंत भक्तिभावाने उत्तम भोजन दिले व त्यांची पाठवणी केली. पुढे पती मागे पत्नी असे ते दोन दाम्पत्य परत जाण्यास निघाले. पण काय वाटेत मोठेच नवल घडले. सुमेधाचे सोंग घेतलेली पत्नी अगदी खऱ्याखुऱ्या स्त्रीप्रमाणे वागू लागली. एकांत वनातून जात असता ती आपल्या पतीला म्हणाली, इथे अगदी निवांत आहे का? मी कांजूराने अगदी घायल झाले आहे, मला शांत कर. ते विचित्र बोलणे ऐकून सुमेधा तर अगदी गोंधळून गेला. तो म्हणाला, अरे हे काय नाही ते विचार, याला काय थट्टा म्हणतात, लोक काय म्हणतील. तेव्हा स्त्री म्हणाली, अरे मी खरोखरच तुझी पत्नी आहे, मी पुरुष नाही, मी स्त्री आहे. एकांतात चल, माझे शरीर पहा, माझ्यावर हात फिरव, माझे सगळे अवयव स्त्रीचेच अवयव आहेत. असे म्हणून तिने सुमेधाला ओढतच झाडीत नेले. तो मोठा चमत्कारच झाला होता. सास्वत पुत्र सोमवंत आता पुरुष राहिलाच नव्हता. त्याचे एका स्त्रीत रूपांतर झाले होते. तिने सुमेधाला जवळ ओढून त्याचे चुंबन घेतले. त्यांच्या गळ्यात आपले नाजूक कोमल हात घातले. परंतु सुमेधा खरा धीर पुरुष होता. तो त्या मोहाला बळी पडला नाही. तो सुमेधला झिडकारून म्हणाला, चल दूर हो, आपण दोघे गुरुबंधू आहोत. आपण मोठ्या कष्टाने सर्व विद्या मिळविली. तू
ते विसरलास का काय? मला नसत्या हात पाडू नको, मला हे पटत नाही असे बोलून सुमेधा पुढे चालू लागला. स्त्री बनलेला सोमवंतही त्याच्या मागून चालत होता निघाला. एक सुंदर तरुण स्त्री गळ्यात पडल्या असता सुद्धा थोडासुद्धा विचलित न होणारा तो साक्षात शंकरच म्हणावा लागेल. त्याच्या ठिकाणी सर्व तीर्थ वास्तव्य करतात. धनाचा हंडा समोर दिसला असता त्याला आस्था स्पर्शही न करणारा साक्षात शंकरच होय. कुठल्याही प्रकारच्या अहंकार गर्व नसलेला, निंदकांनी केलेली आपली निंदा विसरून जाणारा, दुसराच वर्मावर बोट न ठेवणारा, दुसऱ्याच्या वाईट गुणकर्माची कुठेही वास्ता न करणारा, आपल्या सत्कर्म तपदान कुणालाही न सांगणारा माणूस प्रत्यक्ष शंकरच समजावा. सुमेधासला कोट्यातील पुरुष होता. झाल्या प्रकारांनी मात्र तो मोठ्या काळजीत पडला. तशाच स्थितीत तो शाश्वत पुत्राला सोमवंताला घेऊन आपल्या घरी आला. घरी आल्यावर सगळा प्रकार त्या सांगितला. तो एकतच शाश्वत वर कुऱ्हाड कोसळल्यासारखे झाले. तो शोकाने ओरडत ओरडत छाती बडवीत राजाकडे गेला व त्याला म्हणाला, अरे दुष्ट हा राजा, हे तू काय केलेस? अरे वेदशास्त्र संपन्न असा मला एकच पुत्र होता, तू माझा निर्वास केलास, तुला काय म्हणू? सगळा प्रकार ऐकून राजाला अतिशय दुःख झाले. अपराधीपणे तो खाली पाहू लागला. जे सगळे संघ होते ते खरे कसे काय झाले हे भगवान सदाशिवाची माया अद्भुत आहे, खरी आहे आणि ते मायेचे कर्तृत्व मोठे अगदीच असा विचार करून राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून सांगितले, या शाश्वत पुत्राला पुन्हा पुरुषत्व मिळवून द्या. त्यासाठी हवा तेवढे खर्च करून अनुष्ठान करा, यज्ञ करा, आपले विद्येते तपाने या सोमवंताला पुन्हा पुरुष करा, तरच माझ्या मनाला शांती लाभेल. ते ब्राह्मण म्हणाले, राजा अशी ही ईश्वरी माया आहे, लीला आहे, आम्हाला बदलता येणार नाही. मग राजाने स्वतःच देवीची आराधना केली. 7 दिवस निराहार राहून देवीची धाव केला. प्रसन्न झालेल्या देवीने वर मागण्यास सांगितले असता राजा म्हणाला, हा सोमवंत स्त्री बनला आहे, याला पुन्हा पुरुष करा. देवी म्हणाली, राजा हे कालांतरी घडणे शक्य नाही, आता मला काही करता येणार नाही. समितीनी ही थोर पतिव्रता आहे, ती भगवान सदाशिवाची निस्सीम भक्त आहे. तिने आपल्या चारित्र्याने शिवभक्तीने केलेला बदल मला पुन्हा बदलता येणार नाही. सोमवंताला पुन्हा पुरुष बनवणे कोणालाही शक्य नाही. तेव्हा आता सुमेधाशी लग्न लावून दे, पुढे हिला थोर वेद पारंगत पुत्र होईल असे सांगून देवी गुप्त झाली. मग राजाने देवीच्या आज्ञेनुसार सुमेधा व सोमवंत यांचा विवाह लावला. समितीनीच्या या शिवभक्तीला खरोखर त्रिलोक्यात उपमा नाही. साक्षात पार्वती देवीलाही तिचे कर्तृत्व व महात्म्य मान्य करावे लागेल. ही कथा सांगितल्यावर सुतशोणिकांनी म्हणाले, आता आणखी एक कथा सांगतो. ती सावधतेने ऐका. भद्रायी व्याख्यान. अवती नगरीत मदन नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत दुराचारी होता. त्या नगरीत पिंगला नावाची एक तरुण वेश्या होती. हा मदन त्या पिंगलीच्या नादी लागला होता. हा सदा ना कदा तिच्याकडे पडलेला असायचा. हा मदन नुसता नावाचाच ब्राह्मण होता. पिंगलीसाठी त्याने आपल्या आई वडिलांचाही त्याग केला होता. ब्राह्मणाचे कर्मसुद्धा तो विसरला होता. आपल्या पत्नीचा त्याग करून तो पिंगलीकडे राहू लागला. एके दिवशी भगवान सदाशिव वृषभ नावाच्या योगाचे रूप घेऊन पिंगलेच्या घरी गेले. या शिवयोगी इंद्राला पाहताच मदन आणि पिंगला धावत त्याला समोर गेले. त्याने त्याची षडोपचारी पूजा केली, त्याला उत्तम भोजन दिले, त्याला उत्तम शय्येवर झोपून त्याचे पाय चेपले. रात्र संपतात तो शिवयोगी एकाएकी अदृश्य झाला. हा साक्षात शिवशंकरच आपणास दर्शन देण्यास आला होता असे त्या दोघांना वाटले. पुढे काही दिवसांनी मदन आणि पिंगला मरण पावले. त्या दोघांनी अनेक पातके केली होती, परंतु शिवयोगी पूजनाने पुण्य त्यांच्या गाठी होते, त्यामुळे त्यांना पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त झाला. इकडे दश देशात वज्रभाऊ नावाचा एक थोर कीर्तीचा राजा होता. त्याच्या पटराणीचे नाव होते सुमिती. जो मदन नावाचा एक ब्राह्मण होता तो सुमितीच्या ठिकाणी गर्भरूपाने राहिला. सुमितीच्या पोटी पिंगला कन्या रूपाने जन्मास आली. तिचे नाव कीर्तिमालिनी. सुमिती गर्भवती असताना एक विचित्र घटना घडली. सुमितीला आता पुत्र होईल, मग ती राजाची लाडकी होईल आणि राजा आपल्याकडे दुर्लक्ष करील या विचाराने तिच्या सवती तिच्या मुत्सर करू लागल्या. आणि त्या दुष्ट सवतीने एके दिवशी सुमितीच्या अन्नात विष घातले. त्या विषाने सुमितीला मृत्यू आला नाही, परंतु तिला भयंकर रोग झाला. तशाच अवस्थेत ती प्रसूती झाली. सुमितीचे व तिच्या मुलाच्या शरीरावर त्या भयंकर विषाचा परिणाम झाला होता. शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या, त्यातून रक्त गळत होता. राजाने अनेक वैद्य आणले, अनेक औषधोपचार केले, पण थोडा सुद्धा गुण आला नाही.
सुमितीचा मुलगा रात्रंदिवस रडत असे, त्यामुळे सुमितीला सुद्धा शोकाकुल होत असे. त्या मुलाच्या रडण्याने राजा अगदी त्रासून गेला. त्याला धड झोपही लागेना. तो अगदी कंटाळून गेला. शेवटी राजाने एक दिवस सुमितीला व मुलांना वनात नेऊन सोडले. सुमिती आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन रानावनात फिरू लागली. ती एकसारखा शोक करीत होती. भगवान सदाशिवाची धाव करीत होती. काटेकुटे दगड यांनी तिचे पाय फुटत होते. प्रखर उन्हामध्ये ती भाजून निघत होती. तहान भुकेने तिचा जीव अगदी कासावीस झाला होता. परंतु तिची दया कोणा येण्यास त्या रानात एकही मनुष्य नव्हता. अशा अवस्थेत ती सुमिती रानात फिरत असता एक दिवस त्या रानातून काही लोक व्यापारासाठी जात होते. सुमितीला पाहून त्यांना तिची दया आली. त्यांनी तिला आपल्याबरोबर वेश्यनगराला आणले. त्या नगरीत पदकर नावाचा एक थोर व्यापारी राहत होता. त्यांनी सुमितीची सगळी चौकशी केली. सुमितीने आपली सगळी कर्मकहाणी सांगितली असता पदकरला तर रडूच आले. वज्रभाऊची ही पटराणी अशी अनाथ होऊन रानावनात फिरवी, या कर्मगतीला काय म्हणावे या विचाराने पदकराला अतिशय वाईट वाटले. मग तो सुमितीला म्हणाला, तू काळजी करू नको. तू माझी धर्मकन्या म्हणून येथे कुशाल राहा. पदकराने जवळ तिला एक घर दिलं. तो तिची सगळी काही विचारपूस करीत असे. त्याने अनेक वैद्य आणले, अनेक औषधोपचार केला, परंतु त्याचा काही उपयोग होत नव्हता. सुमिती म्हणाली, भगवान सदाशिवाची हाच एकमेव वैद्य आहे. त्याच्याशिवाय कोणालाही ही व्यथा दूर करता येणार नाही. सुमितीच्या मुलाचा आजार वाढतच गेला आणि एके दिवशी त्याला मरण आले. सुमितीच्या शोकाला परावरच राहिला नाही. मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ती रडू लागली. याच वेळी शिवयोगी तेथे आला. रात्र संपता सूर्य यावा, दुर्लभाचा शोध करीत चिंतामणी यावा किंवा भुकेने प्राण कासावीस झाले असता क्षीरसागर पुढे यावा, त्याप्रमाणे शिवयोगी तेथे आला. त्यांनी सुमितीला खूप समजावले. शिवयोगी म्हणाला, मुली, विनाकारण शोक कशासाठी करते? तुझा आणि त्याचा संबंध आता संपला आहे. जीवन भृशंगार आहे. सगळी नाती गोती क्षणिक असतात. तुझ्या पूर्व जन्मातील आई वडील पती पुत्र तुला माहीत आहे का? गत जन्मातली तू स्वीकार कोठे आहेत? यानंतर तुला आणखी जन्म घ्यावे लागतील. मग आता तू कोणासाठी शोक करीत आहेस? कुलगोत्राचा अभिमान व्यर्थ आहे. गतजन्मी तू कुणाची कोण होतीस? पुढील जन्मी तू कुणाची कोण असशील हे तुला माहीत आहे का? हा तुझा पुत्र गतजन्मी तुझा कोण होता? आता तो कुठे गेला? आत्मरूपी शिव हा एकच शाश्वत आहे. मानवी शरीर नाशिवंत आहे. गेलेल्या देहाचा शोक कशासाठी करते? तू स्वतःच विचार कर. आत्मा अविनाशी आहे. तो कोणत्याही नात्याने बांधली जात नाही. हा प्रपंच माया आहे. जे दिसते ते सर्व खोटे आहे, भासमान आहे. मग मुळातच जे खोटे आहे त्याबद्दल शोक का करावा? मायारूपी प्रपंच वृक्षावर जीव व शिव हे दोन पक्षी बसलेले असतात. त्यापैकी शिव हा पक्षीचा देवस्थित स्वस्थ चितेने बसलेला असतो, तर शिव हा पक्षी प्रपंच वृक्षाला लागलेली विषयरूपी फळे खात असतो. या फळांच्या लोभाने तो स्वतःलाही विसरून जातो. त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडतो. त्यापैकी एखाद्याच्या पुण्यवान सद्गुरूला शरण जातो व शिवपक्षी होऊन सदाशिवाची भक्ती करतो व विषय सागरातून तरून जातो. त्या शिवयोगाचे ते दिव्य ज्ञान निरूपण ऐकून पदकराला असता त्याला साष्टांग नमस्कार घातला. सुमितीने त्याचे पाय धरले. तू साक्षात उमारमण आहेस. तुझ्या मनात आले की तर ते अशक्य असेल काहीच नाही असे म्हणाले असता त्या शिवयोगाने सुमितीला मृत्युंजय मंत्र सांगितला. त्यांनी मंत्रलेले भस्म त्याच्या शरीराला लावले. त्याच क्षणी सुमितीच्या सगळ्या शरीराव्यथा एकाएकी नष्ट झाल्या. तिचे शरीर किंतिमालिनी दिसू लागले. आता सुमिती एखाद्या अप्सरीसारखी दिसू लागली. मग त्या शिवयोगाने सुमितीच्या मुलाच्या शरीराला भस्म लावले. त्याच क्षणी तो जिवंत झाला. त्याची सारी व्यथा नाहीशी झाली व लक्षणी तो मुलगा शोभून दिसू लागला. मग सुमिती व तिचा मुलगा त्या शिवयोगाच्या पाया पडून त्याची स्तुती करू लागला. गुरु महाराज, तुमचे उपकार कधीही फिटणार नाहीत. आमच्यावर अशीच कृपा असावी. त्यावेळी तो शिवयोगी सुमितीला म्हणाला, तुझ्या या पुत्राला दीर्घायुष्य, आरोग्य, सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल. हा पृथ्वीचे राज्य करेल. याची कीर्ती अवघ्या त्रिलोक्यात होईल. आकाश याला त्याचे राज्य प्राप्त होईल. आजपासून हा भद्रावी नावाने ओळखला जाईल. आता हा मोठा होईपर्यंत तू इथेच राहा. हा राजपुत्र आहे हे कुणालाही सांगू नकोस. हा 14 विद्या 64 कला
कलीत प्रवीण आहे होईल. इतके सांगून तो शिवयोगी अदृश्य झाला. पदकराला खूपच आनंद झाला. त्याला सुनैया नावाचा एक मुलगा होता. मग पदकराने आपल्या मुलीचे व भद्राईचे मोठ्या थाटात विमुंज केली. दोघांचेही अध्ययन सुरू झाले. बघता बघता भद्राई 12 वर्षाचा झाला. त्याचे पूर्वजन्मीचे पुण्य मोठे होते. एके दिवशी तो शिवयोगी पुन्हा आला. सुमिती व भद्राई यांनी त्या शिवयोगाच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याची यथासांग पूजा केली. आनंदित झालेल्या सुमिती हात जोडून म्हणाली, महाराज, आपल्या कृपाप्रसादाने मी पुन्हा पुत्रवती झाले. त्या शिवयोगाने भद्राईला अनेक प्रकारचा उपदेश केला. राजशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, यज्ञ, क्रिया, व्रते, उद्यापन इत्यादी अनेक विषयाची अगदी यथासांग उपदेश केला. शिवयोगी म्हणाला, हे भद्रायू, श्रुती स्मृती पुराणात सांगितल्याप्रमाणे तू न्यायनीतीने वाग. आई वडिलावर पुन्हा श्रद्धा ठेव. गृह ब्राह्मण व प्रजा यांचे पुत्रवत पालन कर. सर्वत्र भगवान सदाशिव भरलेला आहे हे लक्षात घेऊन सदैव त्याचे स्मरण कर. स्वधर्म वर्णाश्रमाचे पालन कर. आपले शत्रू मित्र कोण आहेत हे नीट ओळख. प्राप्ती बघून खर्च कर. दारी आलेले अतिथीचे अभयगताचे देव गुरु योग्य प्रकारे स्वागत कर. आपली बायका, मुले, सेवक, रोग, शत्रू यांच्याकडे नीट लक्ष दिले नाही तर पुढे फार मोठा अनर्थ घडतो. थोर ज्ञानी लोक ज्या मार्गाने जातात त्याचा शत्रू त्याच मार्गाने जावे. आई वडील, गुरु, योगी यांची कधीही निंदा करू नये. परिनिंदा व विवाद सदैव टाळावा. भगवान शंकराचे सदैव स्मरण करावे, म्हणजेच मौन पाळल्यासारखे होते. परस्त्री व परधन वैशिष्ट्य समान मानावे. शास्त्र पुराणाचे सदैव श्रवण पठण करावे. स्नान, पूजा, शिवमहात्म्य श्रवण, गोब्राह्मण आदीची सेवा यात कधीही काळच करू नये. आपले पत्नीसह सर्व सुखांचा उपभोग घ्यावा. पण परस्त्री माते समान मानावे. शत्रूला विष्किशा करावी, पण साधूचे विनम्रपणे सेवा करावी. कुणाचेही मत्सर करू नये. दुष्टदुर्जनांना आपल्या संमत दाखवावा, पण सत्सज्जनांना नेहमीच सत्कार करावा. वाणीने नेहमी शिवनाम घ्यावे. सढळ हाताने दान करावे. पायी तीर्थयात्रा करावी. नित्यनेमाने शिवध्यान करावे. सत्सज्जनांना प्रेमाने आलिंगन द्यावे. ते नित्यपुराण श्रवण करावे. शिवलिंग निर्मल्याच्या नाकाने वास घ्यावा. आपली सर्व इंद्रिया शिवभजनी लावावीत. दीनबंधू दुर्बळ अनाथ असतील त्यांच्यावर दया करावी. अहंकार, व्यवहार, निद्रा या निमित्त मर्यादित असावी. आपली संपत्ती, कला, सत्कर्म, दिलेला दान, मान आपण कोणालाही कळवू नये. लबाड, कपटी, चोरी इत्यादींना दरबारात स्थान देऊ नये. शिवभक्तींना पीडा देणारे, मद्यपान करणारे, गृहद्रोही, वेदद्रोही, देवद्रोही, धर्मघाती इत्यादीचे तोंड सुद्धा पाहू नये. कशातही आसक्त असू नये. कमलपत्राने प्रमाणे अलिप्त राहावे. शरीरावर सदैव रुद्राक्ष धारण करावे. सर्व अवयवांना पवित्र भस्म लावावे, म्हणजे युद्धात शत्रूची भीती राहत नाही. सोमवार, शिवरात्र, प्रदोषव्रत याचे पालन करावे. ग्रहण, पार्व, महापर्व, कुयोग, श्राद्धादिनी इत्यादी दिवशी विषयी सुख भोगू नये. विषयिक सुख भोगू नये. सत्पत्री दान करावे. अपत्री दान केले असता दरिद्र येते. दानाचे पुण्य फार मोठे आहे. पूजेस अपात्र असलेली पूजा केली असता पूज्य व्यक्तीचा अपमान होतो. त्यामुळे राजावर अनेक प्रकारचे संकटे येतात. विद्येसाठी दान द्यावे. संकटकाळी धैर्य धारण करावे. दारी आलेल्या याचकाला मोकळ्या हाताने परत पाठवू नये. ज्या शिवलिंगाची पूजा होत नसेल त्याची आवर्जून पूजा करावी. संतांच्या सहवासात राहावे. कुणावरही संतापू नये. दुसऱ्याच्या सुखाने सुखी व्हावे. असे जो वागतो तोच खरा शिवभक्त हे लक्षात ठेवावे. अन्न, पाणी, चांगली भाषा, मानाचे आदर हीच खरी या पृथ्वीवरील 4 श्रेष्ठ रत्ने आहेत. कुणाचेही उणे काढू नये. सत्सज्जनाचे आशीर्वाद घ्यावेत. पूर्वीचा शत्रू मित्र झाला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. सद्गुरू आणि शिव एकच आहेत हे लक्षात ठेवावे. संपत्ती, विद्या इत्यादी कशाचाही गर्भ करू नये. अशा प्रकारे शिवयोगाने भद्राईला अनेक विषयाचा अगदी यथासांग उपदेश केला. मग मृत्युंजय मंत्राने अभिमंत्र केलेले भस्म भद्राईच्या शरीराला लावले. त्याच्या गळ्यात एक रुद्राक्षाची माळ घातली. त्याला एक दिव्य शंख व खडक दिले. याशिवाय त्याला 10,000 हातीचे बळ दिले. शेवटी उत्तम आशीर्वाद दिले. देऊन तो शिवयोगी अदृश्य झाला. शिवयोगाने भद्राईला केलेल्या उपदेशाप्रमाणे जो वागेल त्याच्यावर कधीही कसलीही संकटे येत नाहीत. हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत आहे. याला पारायण रूपी प्रदक्षिणा घातली असता उत्तम निर्दोष यश प्राप्त होते. ह्या अध्यायरूपी कैलासावर भगवान सदाशिव सदैव वास करीत आहेत. आता पुढील अध्यायात शिवयोगी भद्राईवर पूर्ण कृपा दया करणार आहेत. ती सुरस पवित्र कथा भक्तिभावाने श्रवण करावी. भगवान सदाशिव संसाररूपी हातीला
करणारा मृगेंद्र सिंह आहे. तो आनंदसागर ब्रह्मानंद सदाशिव जगदात्मा जगद्गुरू आहे. स्कंदपुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा 7वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिव अर्पण शुभम भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.